वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर काय झाली का तुमची संक्रांतीची शॉपिंग? तर आता आमची संक्रांतीची शॉपिंगच करायला निघालो आहोत आम्ही पिंपरीमध्ये मूलचंद दुकानामध्ये. कारण तिथं साड्यांची खूप सारे भरपूर असे व्हरायटीज आहेत. तर मी, माझी नणंद आणि माझी सासू आम्ही निघालो होतो. तर आम्ही रिक्षा वगैरे पार्किंग केली आणि नेमकं तिथं आल्यानंतर समजलं की दुसरीकडे साड्यांचं सेक्शन बनवलेलं आहे. मग तिथून आम्ही सगळेजण पुन्हा त्या नवीन झालेल्या दुकानाच्या दिशेने निघालोत आणि काहीच 5च मिनिटाच्या अंतरावर तिथं दुकान होतं. तर हे आहे ते शॉप मूलचंद मिलचं, जे नवीन ओपनिंग झालेले आहे. नेमके आम्ही ज्या दिवशी गेलो त्याच दिवशी त्याची ओपनिंग झालेली होती. मग आम्ही सगळ्यांनी आतमध्ये एंट्री केली तर मस्त असे बलून्स वगैरे लावलेले होते. जास्त गर्दी नव्हती कारण की फर्स्ट डे होता. तिथं गेल्या गेल्याच्या दोघांचं खेळायचं काम असं काही चाललेलं होतं. लक्ष्मी तर मस्तच एन्जॉय करत होती. तर फायनली आम्ही एका साड्या बघायला बसलेलो होतो. तर आम्हाला मुनिया पैठणी घ्यायची होती, जी ट्रेंडिंगमध्ये सध्या चालू आहे. तर आम्ही तेच बघत होतो. तर त्याच्यामध्ये मला असा ब्लॅक कलर हवा होता, पण तो काय मला मिळाला नाही. इकडे दीदीचं चाललं होतं साड्या ट्राय करून मला दाखवत होते की बघा वहिनी कुठली साडी चांगली वाटते. दीदींनी जी साडी नेसली होती ती साडी त्याने 2 मिनिटासाठी बाजूला काढली आणि पुन्हा आम्ही इकडे ब्लॅक साड्या बघायला आलो होतो. त्याच्यामध्ये पण एवढंच काही कलेक्शन होतं की समजत नव्हतं की कुठली घ्यावी काय. तरी नाही म्हणता म्हणता आम्ही तिथे 4 तास घातले आणि फायनली साड्या आम्ही सिलेक्ट केल्या. तर भरपूर असं कलेक्शन आहे इथं. तुम्ही पण येऊन इथं बघू शकता साड्या. एकदम रिझनेबल प्राईसमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर इकडे लक्ष्मी तर मस्त अशी दंग झालेली होती आणि मग साड्या घेऊन आम्ही खाली आलो आणि बिलिंगला थांबलो होतो. तर खूप वेटिंग नंतर आमचा नंबर आलेला होता आणि फायनली बिल वगैरे झालं. तर इकडे आलोकने लक्ष्मीसाठी बलून्स आणले होते. त्याच्यानंतर लक्ष्मीला घेऊन मी गेली होती ह्या मिरर समोर, जे की लक्ष्मीचे मी तिथे छान छान फोटोज आणि व्हिडिओज घेतले होते. ती लक्ष्मी एकटक त्या मिररकडेच बघत होती. साड्यांची शॉपिंग झाली आणि फायनली चेक पॉईंटकडे आलो. तर आम्ही चेकिंग वगैरे केली. बस आजच्या पुरते एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.